हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो हाय आपला डे 12 आणि सकाळ सकाळी मी आणि ही रेडी होऊन आलेलो आहे डी सीला. आज आमचा ब्रेकफास्ट आणि अजून खूप सगळे प्लॅन आहेत. सो मिहीर खूप हॅपी दिसतो आहे कारण की मी त्याला एक गिफ्ट द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे. त्याच्यासोबतच मिहीरनी खाल्ले पोहे आणि मी घेतलं होतं इडली. सो इडली इज व्हेरी गुड फॉर आवर हेल्थ आणि फर्मेंटेड फूड ऑलवेज डाएटमध्ये खाल्लेलं चालतं. सोबत मी घेतली होती लेस शुगर कॉफी आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या फेवरेट प्लेसवर. सो आमची जी फेवरेट प्लेस आहे ती आहे, आता बघू शकता, आता मिहीर पळत पळत चाललेला आहे. त्याला मी खूप स्लो चाल म्हणून सांगते आहे, पण तो काय स्लो चालत नव्हता. सो फायनली आम्ही पोचलो आहे चिपमक्स. सो चिपमक्स हे डी सीमधला प्ले झोन आहे. लास्ट टाईम पण मी तुम्हाला सांगितलं होतं, खूपच क्यूट प्ले झोन आहे आणि व्हेरी लेस गेम्स आहेत इथे, पण मुलांना खूप जास्त इथे मजा येते. सो मिहीर अभ्यास करून खूप जास्त थकलेला होता. सो त्याला काहीतरी फ्रेशनेस व्हावी म्हणून मी मिहीरला चिपमक्समध्ये घेऊन येते आणि चिपमक्सचं मी कार्ड पण घेतलेलं आहे, पर्पल कार्ड, आणि त्याच्यामध्ये अमाऊंटही होता. ऑलमोस्ट ₹400 वगैरे होते. सो ते आम्हाला संपवायचे होते दिस टाईम. सो फायनली आम्ही खूप सगळे गेम्स खेळलो आणि मिहीरला खूप जास्त मजा येत होती. सोबत मिहीरनी एक छोटासा टॉय पण जिंकलेला होता. सो हे बघू शकता, पिंक टेडी बिअर तो जिंकला आणि तो म्हणत होता लास्ट टाईम पण मी जिंकलो आणि ह्यावेळेस पण मी जिंकलो. सोबतच मी बनवायला घेतला खपली गहूचा शिरा. सो तुपामध्ये आपल्याला खपली गहू छानपैकी डार्क ब्राऊन होईपर्यंत हे करून फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर गुळाचा पाक करायचा. त्याच्यामध्ये मी इलायची टाकलं आणि त्याच्यानंतर तो पाक केलेला आपण जे फ्राय केलेले गहू होते त्याच्यामध्ये तो पाक आपण टाकून त्याला झाकून ठेवायचा. सोबतच मी केलं खोबऱ्याचा केस, सुक्या खोबऱ्याचा केस केला आणि त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर हे बघू शकता फायनली आपला खपली गहूचा शिरा तयार झाला. त्याच्यानंतर मी घेतला पावटा राईस बनवायला. सो पावटा राईस बनवायला आपण तुपामध्ये बनवत आहे. सो छानपैकी कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तूप टाकून जिरा, मोहरी, कोथिंबीर आणि आपले 2-3 ज्या गोष्टी आहेत, पावटा, आलू आणि कोथिंबीर, आणि सर्वात मेन म्हणजे करी लिव्स टाकून सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. नमक, हळद, तिखट, त्याच्यानंतर धनिया पावडर आणि थोडासा ह्याच्यामध्ये मी हे पण मिक्स केलेलं आहे, बिर्याणी मसाला पण मिक्स केलेला आहे. सो फायनली आपला पावटा पुलाव रेडी होतो आणि मी ऑलवेज खपली गहू खाते दुधासोबत. आणि संध्याकाळी आपण मॅच जिंकलो होतो, इंडिया पाकिस्तानचा मॅच होता. सो आपण जिंकलो. सो बघू शकता सगळीकडे खूपच जोरात सेलिब्रेशन चालू होतं. सो ह्याच्यासोबतच संपतो आपला आजचा दिवस. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.